पाहताय ना तुम्ही, तेलात सोडल्या कसे दुप्पट नव्हे तर तिप्पट फुलतायत हे दोन्ही पदार्थ. नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज पुन्हा एकदा आपण पाहतोय उन्हाळी वाळवणाचे दोन पदार्थ, पापडी मिरगुंड आणि खिच्चे पापडी. पापडी मिरगुंड आणि खिच्चे पापडी यापैकी प्रथम आपण पापडी मिरगुंड कसं करायचं ते पाहूया. पापडी मिरगुंड करण्यासाठी इथे आपल्याला 1/2 किलो पोहे घ्यायचे आणि हे पोहे आपल्याला मध्यम आचेवर गरम करून घ्यायचे. आपण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो ना, तेच पोहे आपल्याला इथे वापरायचे. चिवडा तयार करण्यासाठी पोहे कसे आपण खमंग खरपूस भाजून घेतो, तसे आपल्याला इथे पोहे खमंग खरपूस भाजून घ्यायचे नाहीयेत, तर फक्त गरम करून घ्यायचे, जेणेकरून ते मिक्सरवर बारीक होतील. आणि एकदम 1/2 किलो पोहे आपल्याला भाजून घ्यायचे नाही आहेत, तर थोडे थोडे करून 2 बॅचमध्ये आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे. पोहे गरम करताना आपल्याला पोहे करपू तर द्यायचे नाहीच आहेत, शिवाय त्यांचा रंग देखील बदलू द्यायचा नाही आहे, फक्त गरम करून घ्यायचे. पोहे पूर्णपणे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे, पसरवून ठेवायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे. पोहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला ते 2-3 बॅचमध्ये बारीक करून घ्यायचे. लक्षात ठेवा, पोह्यांचं आपल्याला एकदम बारीक पीठ तयार करायचं आहे, जाड अजिबात ठेवायचं नाही आहे. जर पोहे व्यवस्थित गरम झाले असतील आणि पूर्णपणे थंड झाले असतील तर अगदी मिनिटभरातच पोह्यांचं बारीक असं पीठ तयार होतं. पीठ तयार झाल्यानंतर हे पीठ आपल्याला मैद्याच्या बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर घरी पीठ तयार करायचं नसेल तर तुम्ही विकतचं पोह्यांचं पीठ देखील वापरू शकता. आता या पिठामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा किंवा 5 ग्रॅम पापड खार घालायचा आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आपण काळी मिरी पावडर आणि तिखट लाल मिरची पावडर या दोहोंचाही वापर करतोय, त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. काळी मिरी पावडर आपल्याला खूप बारीक वापरायची नाही आहे, तर जरा जाडसरच वापरायची आहे, नाहीतर आपले मिरगुंड काळपट दिसतात. जर तुम्हाला खूप तिखट आवडत नसेल तर निम्मी रंगाची लाल मिरची पावडर आणि निम्मी तिखट लाल मिरची पावडर वापरायची. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ मळायला सुरुवात करायची. लक्षात ठेवा, आपल्याला पाणी एकदम घालायचं नाही आहे, तर थोडं थोडंच घालायचं आहे. पीठ मळताना आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं थंड पाणीच वापरायचं आहे, गरम पाणी किंवा कोमट पाणी वापरायचं नाही. पीठ मळत असताना हे पीठ तुम्हाला रबरासारखं थोडंसं वातट वाटेल, परंतु जसजसं आपण हे पीठ मळत जाऊ ना तसतसं हे मऊ होत जातं. इतर कोणतीही पीठं मळताना आपल्याला पिठाच्या निम्म पाणी बास होतं, परंतु हे पीठ मळताना दुप्पट नव्हे तर तिप्पट पाणी वापरावं लागतं. थोडं थोडं पाणी घालत राहायचं आणि मुठींच्या साह्यानं हे पीठ आपल्याला तिंबत राहायचं आहे. आत्तापर्यंत आपण पीठ एकाच हातानं मळले, परंतु एकदा का पीठ गोळा झालं तर मात्र दोन्ही हातांच्या साह्यानं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. इतर कोणत्याही पिठांपेक्षा हे पोह्यांचं पीठ मळायला थोडे जास्त श्रम पडतात, परंतु एकदा का पदार्थ तयार झाला तर तो खाल्ल्यानंतर आपल्या श्रमांचं चीज होतं. आपली पोह्यांच्या पिठाची कणिक मळून झालेली आहे. आता या कणकेवर झाकण ठेवायचं आणि ही कणिक आपल्याला अर्धा तास अशीच मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे. अर्ध्या तासानंतर झाकण काढायचं आहे. हे पहा, आपलं पीठ अगदी व्यवस्थित मुरलं आहे. आपल्याला जसं हवं आहे तसं अगदी परफेक्ट तयार झालं आहे. आता आपण लगेचच पापडी मिरगुंड तयार करायला घेऊया. त्यासाठी इथे आपल्याला एक सोऱ्या घ्यायचा आहे आणि ज्या प्लेटला 6 होल आहेत ती प्लेट आपल्याला इथे वापरायची आहे. 1 होल असलेल्या प्लेटनं खूप वेळ लागेल, म्हणून आपल्याला 6 होल असलेली प्लेट वापरायची आहे. आता आपण मळून ठेवलेल्या कणकेपैकी थोडीशी कणिक घ्यायची आहे. त्या कणकेला सिलेंडरचा आकार द्यायचा आहे आणि ही कणिक आपल्याला या सोऱ्यामध्ये भरायची आहे. सोऱ्यामध्ये कणिक भरल्यानंतर वरती अर्धा इंच जागा रिकामी ठेवायची आहे आणि कणिक भरताना मध्ये अजिबात पोकळी राहता कामा नये, नाहीतर पापडी करताना तुटेल. पापडी घालण्यासाठी मी टेबलवर प्लास्टिकचा पेपर अंथरला आणि प्लास्टिकच्या पेपरला तेल पाण्याचा हात लावून घेतलेला आहे, म्हणजे आपली पापडी खाली चिकटणार नाही. या पापड्या तळल्यानंतर दुप्पट ते तिप्पट फुलतात, त्यामुळे आपल्याला या पापड्या खूप मोठमोठ्या घालायच्या नाही आहेत. बोटांच्या आकाराच्या किंवा 5-6 इंच आकाराच्या पापड्या आपल्याला घालायच्यात. हे बोटांच्या साह्यानंच आपल्याला ह्या पापड्या अशा पद्धतीनं कट करून घ्यायच्यात, किंवा सर्व तुम्ही कात्रीचा देखील वापर करू शकता. आपण पीठ अतिशय मऊ मळले, त्यामुळे या पापड्या करताना अजिबात जड जात नाही, अगदी हलकं जातं. आत्ता तुम्हाला या पापड्या एकमेकांवर चिकटलेल्या दिसतात, परंतु एक सोऱ्याची बॅच पाडून झाल्यानंतर ही प्रत्येक पापडी आपल्याला अशा पद्धतीनं वेगळी करून घ्यायची आहे. पाहताय ना तुम्ही, पापडी एकमेकांना अजिबात चिकटलेली नाही, अगदी सहज वेगळी होतीये. आज आपण या पिठापासून पापडी मिरगुंड तयार करतोय, परंतु रेग्युलर आकाराचे जे त्रिकोणी किंवा चौकोनी मिरगुंड असतात ना, ते या पिठापासून देखील तयार करता येतात, किंवा गोल आकाराचे छोटे छोटे पापडही तयार करू शकतो.
परंतु हे अशा आकाराचं पापडी मिरगुंड आहे ना, ते खायलाही सोपं जातं आणि लहान मुलं सुद्धा हे खूप आवडीनं खातात. आपली दुसरी बॅच सुद्धा करून झाली आणि आपण ती सेपरेट करून वेगवेगळी सुकायला देखील घातली आहे. इथून पुढील सगळी पापडी मिरगुंड आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायची आहे आणि 2 दिवस उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायची. तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली किंवा मोकळ्या वाऱ्यावर सुकून घेतली तरी सुद्धा चालणार आहे. परंतु उन्हात वाळवल्यानं हे दीर्घकाळ टिकतात, लवकर खराब होत नाही आणि त्यांचे तुकडेही पडत नाहीत. पंख्याच्या वाऱ्यावर किंवा मोकळ्या वाऱ्यावर सुकवल्यानं कदाचित त्यांचे थोडे थोडे तुकडे पडू शकतात. म्हणून काय करायचं, मोकळ्या वाऱ्यावर सुकवल्यानंतर निदान 2 तास तरी याला कडक ऊन दाखवायचं, म्हणजे लवकर खराब होणार नाही. मी रात्रभर पंख्याच्या हवेखाली हे पापडी मिरगुंड सुकून घेतले आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवले. हे पापडी मिरगुंड उन्हात सुकायला ठेवल्यानंतर त्यावर एक स्वच्छ सुती पातळ असं कापड पांघरून घालायचंय, म्हणजे धूळ उडणार नाही आणि पक्ष्यांचाही उपद्रव होणार नाही. 2 दिवस कडक उन्हामध्ये ही मिरगुंड पापडी मी कडकडीत वाळवून घेतली आहे. आता हे पापडी मिरगुंड आपण तळून देखील पाहूया. त्यासाठी एका पसरट पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मूठभर मिरगुंड पापडी घालायची आहे आणि मंद आचेवर हे पापडी मिरगुंड आपल्याला तळायला सुरुवात करायची. पाहताय ना तुम्ही, तेलात सोडल्या सोडल्या आपलं पापडी मिरगुंड कसं सरकन वर येते, दुप्पट नव्हे तर तिप्पट फुलतंय. हे पापडी मिरगुंड तसेही खायला सुद्धा खूप छान लागतात, परंतु तुम्ही तुमच्या आवडीचा किंवा मुलांच्या आवडीचा पेरी पेरी मसाल्यासारखा एखादा मसाला यावर भुरभुरला ना, तर लहान मुलं हे पापडी मिरगुंड खूप आवडीनं खातात. एवढंच कशाला, तुम्ही या पापडीपासून पापडी चाट देखील करू शकता. आपलं पापडी मिरगुंड तर तयार झालं. आता लगेचच आपण खिच्चे पापडी तयार करायला घेऊया. खिच्चे पापडी करण्यासाठी आपल्याला एखाद्या जाडबुडाच्या पातेल्यामध्ये, पॅनमध्ये अथवा कढईमध्ये 2 मोठ्या वाट्या पाणी घालायचे. मोठ्या आचेवर या पाण्याला खळखळून उकळी आणायची. पाण्याला खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा पांढरी तीळ आणि अर्धा चमचा खसखस घालायची. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले की आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे, परंतु तांदळाचं पीठ आपल्याला एकदम घालायचं नाही आहे. एका हातानं तांदळाचं पीठ थोडं थोडं घालत राहायचं आहे आणि दुसऱ्या हातानं हे तांदळाचं पीठ आपल्याला लाटण्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं पाण्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे. यामध्ये अजिबात गुठळी राहता कामा नये, म्हणून आपल्याला हे मिश्रण मंद आचेवर एकसारखं लाटण्याच्या सहाय्यानं हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. हो, आणि हे तांदळाचं पीठ मिक्स करताना गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. सर्व पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवं, एकजीव व्हायला हवं, अजिबात कोरडं राहता कामा नये. सगळे जिन्नस पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लाटण्याला लागलेली उकड काढून घ्यायची. पॅनवर झाकण ठेवायचे आणि 10 मिनटं दरदरून वाफ काढायची. परंतु 10 मिनटं जरी दरदरून वाफ काढायची असेल ना, तरी 2-2 मिनिटांनी झाकण काढायचं आणि आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचे. पुन्हा झाकण ठेवायचे. असं 10 मिनटात आपल्याला 3-4 वेळा करायचं. आपण या मिश्रणामध्ये जिरं घातले, त्यामुळे या मिश्रणाला थोडासा पिवळसर रंग येतोच. परंतु तुम्हाला जर अगदी पांढरी शुभ्र पापडी हवी असेल तर मग सगळ्यात शेवटी जिरं घालायचं, आधीच घालायचं नाही. आणि उकड काढताना कढईला किंवा पातेल्याला हे मिश्रण थोडंसं चिकटतंच. म्हणूनच तर पॅनला हे मिश्रण चिकटू नये, करपू नये आणि सगळं मिश्रण सगळ्या बाजूनी एकसारखं शिजायला हवं, म्हणून 2-2 मिनिटांनी आपल्याला झाकण काढायचं आणि हलवून घ्यायचं. आपल्याला 10 मिनिट करायचं आहे, म्हणजे 10 मिनिटांमध्ये 3-4 वेळा असं करावं लागतं. हे 3-4 वेळा असं केल्यानंतर आता आपलं मिश्रण हात लावला असता हाताला अजिबात चिकटत नाही आहे. याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं आहे, पूर्णपणे शिजलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे गरमागरम मिश्रण आपल्याला एखाद्या जाड प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून घ्यायचं आहे. प्लास्टिकच्या पिशवीला गाठ मारायची. एक सुती जाड कापड घ्यायचं आहे. हे सुती जाड कापड अथवा नॅपकिन आपल्याला हाताच्या खाली घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूंनी एकसारखं दाबत राहायचं आहे. अशा प्रकारे दाबत राहिल्यानं काय होईल, जर आपल्या या पिठामध्ये, मिश्रणामध्ये एखादी गुठळी राहिली असेल ना, तर ती मोडली जाईल. जवळजवळ 8 ते 10 मिनटं आपल्याला हे मिश्रण एकसारखं अशा पद्धतीनं हातानं मळत राहायचं आहे. आपल्या हाताला चटका बसू नये म्हणून आपण सुती कापडाचा वापर करतोय. ही कणिक थंड झाली ना, तर यामध्ये एखाद दुसरी गुठळी असेल तर ती मोडली जाणार नाही, म्हणून आपण गरमागरम असतानाच ही कणिक मळून घेतोय, म्हणजे एखाद दुसरी गुठळी राहिली असेल तर ती मोडली जाईल. जवळजवळ 8 ते 10 मिनिट आपल्याला ही कणिक अशा पद्धतीनं प्रेस करत राहायची. आपली मऊ लुसलुशीत उकड मळून झाली आहे. आता एक सोऱ्या घ्यायचा आहे आणि या सोऱ्याला आपण पापडीची प्लेट लावायची. आपण याआधी पापडी मिरगुंडसाठी 6 होलची प्लेट लावली होती. आत्ता आपल्याला फक्त एकाच होलची प्लेट लावायची.
आता प्लास्टिकच्या पिशवीमधून चमच्याच्या साहाय्यानं थोडी थोडी उकड काढून घ्यायची आहे आणि आपल्याला ती या सोऱ्यामध्ये भरायची. सोऱ्या बंद करायचा आहे. मिश्रण सोऱ्यामध्ये भरताना आपल्याला मध्ये कुठेही पोकळी ठेवायची नाहीये. मिश्रण दाबून दाबून भरायचे. जर हाताला चटका बसत असेल तर हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि मिश्रण भरायचं आहे. आणि मिश्रण आपल्याला अगदी फुल भरायचं नाहीये. वर अर्धा ते 1 इंचाची जागा रिकामी ठेवायची आहे. याआधी आपण पापडी मिरगुंड करण्यासाठी टेबलवर प्लास्टिकचा पेपर जसा अंथरून घेतला होता ना, तसाच मी टेबलवर प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतला आहे आणि त्याला तेल पाण्याचा हातही फिरून घेतलेला आहे. आता याच टेबलवर आपल्याला अशा पद्धतीनं पापडी पाडायची आहे. पापडी आपल्याला खूप मोठमोठी पाडायची नाही. आपल्या बोटाच्या आकाराची किंवा 4 ते 5 इंचाची पापडी आपल्याला पाडायची नाही. पापडी मिरगुंडासारखीच ही पापडी सुद्धा दुप्पट नव्हे तर तिप्पट फुलते, म्हणून शक्यतो ही छोट्या आकाराची करायची. आपण या पापडीच्या मिश्रणामध्ये जिरं आणि पांढऱ्या तिळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे मध्ये मध्ये ती थोडीफार तुटू शकते. ही पापडी आता आपण एका होलच्या साच्यानं करतोय, परंतु मगाशी पाहिल्याप्रमाणे पापडी मिरगुंडेसारखं 4 होलच्या साच्यानं देखील तुम्ही ही पापडी करू शकता. फक्त मगाशी आपण 4 होलच्या साच्यानं बघितली आहे, म्हणून आत्ता 1 होलच्या प्लेटनं आपण ही पापडी करतोय. एका भरलेल्या सोऱ्यापासून एवढ्या पापड्या तयार झाल्यात. इथून पुढील सर्व पापड्या आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायच्यात आणि 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्यायच्यात. आपली खिच्चे पापडी 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत सुकली. सुकलेली ही पापडी आपण तेलामध्ये तळून पाहूया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एका पसरट भांड्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपल्याला 4-5 पापड्या यामध्ये सोडायच्यात. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. पाहताना तुम्ही पापडी तेलामध्ये सोडल्या सोडल्या कशी उमलायला लागली आहे. दुप्पट नव्हे तर तिप्पट फुलली आहे. इथून पुढील सर्व पापडी आपल्याला अशा पद्धतीनंच कडकडीत तेलामध्ये मंद आचेवर तळून घ्यायची आहे की नाही. पापडांपेक्षा करायला सोपी आणि पटकन होणारी. आता ही पापडी मी तुम्हाला हातानं तोडून देखील दाखवतो. आवाज सर ऐका. झाली आहे ना कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा. महत्त्वाचं म्हणजे आज आपण ज्या 2 प्रकारच्या पापड्या पाहिल्या ना, त्या दोन्ही पापड्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत. मग तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे पापडी मिरगुंड आणि खिच्चे पापडी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.